श्री गणेशाय नमः. धराधरेंद्र नंदिनी मानसरोवर मराळ उदार कर्पूर गौर अगम्य गुण अपार तुझे वर्णिता सर्वदा. नकडे जयाचे मूळ मध्य अवसान आपणची सर्व कर्ता कारण कोठे प्रगडेल ज्याचे आगमन ठाय न पडे ब्रह्मदिका. जाणणी भक्ताचे मानस तिथीची प्रगटे जगन्निवास हिची विषयी सुत इतिहास. शौनकादिका प्रती सांगतला किरांत देशीचा राजा विमर्शण परम प्रतापती शत्रुभंजन मूर्खया करीत हिंसक दारुण मदमश माशीरत सदा. चतुर्वर्णाच्या स्त्रिया भोगित निर्दय धर्माशी वर्तत परी शिवभजनी असे रत विधीने पूजित नित्य शिवाशी. त्याचे स्त्रीने नाव कुमुदती परम चतुर गुणमती पती पसती खंती कपट रीती टाकुनिया. म्हणे शिवव्रते आचरता बहुत शिवरात्री सोमवार प्रदोष नित्य गीत नित्य स्वयं करीत विशेष. शिलेला अमृत वर्णिता दोष इगळती तुम्हापासून इकडे शिवभजनी सावधान. मग तो राजा विमर्शण वर्तमान सांगे पुरातन पै. मी पूर्वी पंपा नगरी नामनगरी सारमेव होतो सुंदरी. तो माघवद्ध चतुर्दशी शिवरात्री शिवमंदिरासमोर आलो. शिवपूजा पाहिली समस्त द्वारे उभे होते राजदूत. ती दकरी मारिता त्वरित सव्य पडत प्रदक्षिणा करी. आणि का आलो परतो न बलिपिंड प्राप्त होईल म्हणून मागोती दटाविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदनी. मागोती बसलो येवणे तव तिन्ही क्रोधे मारिले बाण. म्या शिवलिंग पुढे लक्ष्मण तिची प्राण सोडिला. त्या पुण्यकर्म करून आता राजदेह पावलो जाण. परिश्वानाचे दुष्टगुण नाना दोष आचरे. कुमुदती म्हणे तुम्हाशी पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांगा मज लागून. मग तो बोले विमर्शण कपोती होतीस पूर्वी तू. मासपिंड नेता मुखी धरून पाठी लागला पक्षीश्वेन. शिवलियास प्रदक्षातीन करुणी शिखरी बैसलीस. तू समोलीस अत्यंत तुझ क्षेम पक्षी मारित शिवसदना समोर शरीर पडत. तू राणी सत्य झालीस तू. मग कुमुदिनी म्हणे रायास तुम्ही त्रिकालज्ञानी पुण्यपुरुष तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास आता समस्त वृत्तांत हा. यावरी तो राम म्हणे एके मृगनेत्रे इभग म्हणे सिंधुदेशीचा अनुप इंदुवदने होईल पुढलिया जन्मी मी. तू जया नामे राजकन्या होशी मज लागी राजशे वर्षी. तिसरे जन्मी सौराष्ट्र रावणीमेशी होईल सत्य गुणसरिते. तू कलिंग कन्या होऊन मज वर्षी सत्य जाण. चौथे जन्मी गांधार राव होईन तू मागंध कन्या होशील वर्षी मज. पाचवे जन्मी अवतीरा राज दशकन्या तू पावशी मज. सहावे जन्मी अनारतपती सहज तू याती कन्या गुणवती. सातवे जन्मी पांड्य राजा होईल तू पद्मराजकन्या वसुमती पूर्ण. तेथे मी बहुत ख्याती करून शत्रुदंडीन शिवप्रतापे महाधर्म वाढविन. जन्मोजन्मी शिवभजन करीन. मग त्या जन्मी पुत्रास राज्य देईन. तपास जाईन महावना शरण रे गौण अगस्तीस. शिवदीक्षा घेऊन निर्दोष शुभवदने तुझ समवेत कैलासपद पावी निर्धारे. सुत म्हणे शौनिकादिका प्रती तितुकेही जन्म घेऊन तू भूपती. ब्रह्मव्यक्ता होऊनी अंती अक्षय शिवद पावला. ऐशी शिवभजनाचा महिमा वर्ण शके दुहित सूत्रामा. वेदशास्त्री शिमा न कळे ज्याशी वर्णावया. एकोणी शिवगुण कीर्तन सद गतन होय जयाचे मन. अश्रुधारा नयन जयाचे कदा न वाहते. धिक त्याचे जिने धिक कर्म धिक विद्या धिक धर्म ते वाचुने. काय अधम दुरात्मा व्यर्थ संसारी. एक शिवनाची थोरी उज्जयिनी नामे महानगरी. रामचंद्रशन राज्य करी न्यायनीती करोनिया. ज्योतिर्लिंग महाबळेश्वर त्याचे भजनी रतन उपवर. मित्र एक नाम मणिभद्र प्राण सखा रासाचा. मित्र चतुर आणि पवित्र देशिक सर्वज्ञ दयासागर. शिष्य भाविक आणि उदार पूर्व सुकृते प्राप्त होय. गृहिणी सुंदर आणि पतिव्रता. पुत्र भक्त आणि सौभाग्यता. पती आणि सुरसभक्ता होय विशेष सुकृते.
दिव्य हिरा आणि परिस मुक्ताफळ सुजाळ सुरस पिता ज्ञाने गुरुतोची विशेष हे अपूर्व त्रिभुवन ऐसा तो राव चंद्रसेन मित्र मणी भद्र अति सुजान तेने एक मणी दिला आणून चंड किरण दुसरा अष्टधातूचा होता स्पर्श वय चामिकर 52 कस सर्व व्याध तस्कर वास राष्ट्रातील नशे त्याकरिता त्या मनाचे होता दर्शन सर्व रोग जाती भस्म होऊन दुर्भक्ष शोक वर्षण दारिद्र्य नाही नगरात तो कंठी बांधिता प्रकाशवंता राव दिशे जैसा पुरुहूत समरणांगणी जय अद्भुत नये अपयश कालत्रयी जे करावया येती वैर ते आपणाची होती प्राणमित्र ऐरायोग्य ऐश्वर्य अपार चढत चालले नृपाचे भूपतो सर्व गुणे वरिष्ठ शिवभजनी गंगेचा लोट की विवेक भारव रत्नांचा मुकुट समुद्र सुबट चातुर्याचा की वैराग्य सरवरीचा मराड की शांती उदानीचा सर्वस्वी निर्मळ की ज्ञानामृताचा विशाळ कृपशी काय उचंबळला ऐश्वर्य वाळता प्रवाळ देश करीती पृथ्वीचे भूपाळ मनी मागो पाठविता सकळ स्पर्धा बळे वाढविती बहुतांशी असह्य झाले अवर्णी चे भुवज एकवटले आरदळ घेऊन आले वेडिले नगर रायाचे इंद्रिया रावर कमलदल नयन त्याचे कंठी कस्तुभजान की मुंडाने वरमोडी रोहिणी रमण प्रकाशधन मनी तैसा तो मनी आमाशी दे त्वरित म्हणून नपाशी पाठविले दूत मग राव विचारी म्हणत कैसा अनर्थ उडवला थोर वस्तूचे संग्रहण तेची अनाथाशी कारण ज्याप्रमाणे जे भूषण तेची विदूषण रूप होय अतिरूप अतिधन अतिविद्या अतिप्रीती पूर्ण अतिभोग अतिभूषण विघ्नाशी कारण तेची होय बोले राव चंद्रसेन मनी जरी त्याला या लागून तरी जाईल छात्रपण युद्ध दारुण न करावे आता स्वामी मा काळेश्वर करुणा सिंधू कर्पूर गौर जो दिनरक्षण जगद्धार रोज पंजर भक्ताशी त्याची शरण जाऊये अवसरी जो भक्त काज कैवारी जो त्रिपुरांतक हिमनग कुमारी प्राणवल्लभ जगन्मात्मा पूजा सामग्री सिद्ध करून शिवमंदिरी बैसला जाऊन सकळ चिंता सोडून विधियुक्त पूजन आरंभिले बाहेर सेना घेऊन प्रधान युद्ध करीत शिव स्मरून महायंत्राची नगरावरून पार होता निवार सर्व चिंता सोडून चंद्रसेन चंद्रचूड आराधी प्रीती करून करी श्रोत मिश्रित त्र्यंबक पूजन मानस ध्यान यथाविधी बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परी चिंतारहित भूपती प्रेमळ देवद्वारी वाद्यांचा गल्लोळ चतुर्वेद वाद्ये वाजताती सर्व करीत महापूजन पौरजन विलोकिती मिळून त्यात एक गोपगृहिणी पतिहीन कुमार कडिये घेऊन पातली 6 वर्षाचे बाळ राजा पूजा करिता पाहे सकळ निरखोनिया वाढवेल गोपगृहिणी आली घरा कुमार कडिया खालता उतरून आपण करी गुहीचे कारण रोजा रे उद्वस तृण सदन बाळ जावनी बैसला तेथे लिंगाकृती पाषाण पाहून मूर्तिकेशी वदिता करून दिव्य शिवप्रतिमा मांडून करी स्थापना प्रीतीने कोणी दुजे नाही तेथे लघुपाषाण आणून त्वरित पद्मासनी पूजा यथार्थ पाषाणाशिवाय हे प्रीतीने राजा पूजा मानच आठवण पदार्थ मात्र विषयी वाहे पाषाण धूप दीप नैवेद्य पूर्ण तेनेची करुणा करीत असे आद्र तृण पुष्प सुवासहीन तेची वाहे आवडी करून नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन प्रेम भाव पूजत असे परिमळ द्रव्ये कैची जवळी शिवावरी मूर्तिकाच उधळी मूर्तिकाच येवणी करकमळी पुष्पांजली समर्पित येवराया ऐसे केले पूजन मग मानस पूजा करजोडून ध्यान करी नेत्र झाकून शंकरी मन दृढ झाले मातेने स्वयंपाक करून ये बा पुत्रा करी भोजन बहुवेळा हाक फोडून पाचारिता निधी प्रवृत्तर म्हणून बाहेर येऊन पाहे तव शून्यगृही बैसला आहे म्हणे अब्रका मांडिले काय चाल भोजना धडकरी परिनिधी प्रवृत्तर मातेने क्रोधे करून सत्वर त्याचे लिंग आणि पूजा समग्र निरखुनी
झुंगारिली चाल भुजनात त्वरित म्हणून हस्तकी धरुणी ओढीत बाळ नेत्र उघडणी पाहत तव शिवभुजा विदारिली हा शिव शिव म्हणून गीत वक्षस्थळ बळवून दुःखी पडला मूर्छा येऊन म्हणे प्राण देईन मी आता गाली प्रदाने देऊन माता देव जाऊन करी भोजन जीर्ण वस्त्र पांघरून तृणशेजे पहुडली इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिव नाम घेऊन दव दयाळव मारमण अद्भुत नवल पै झाले तृणगृह होते ते जर्जर झाले रत्नमंदित शिवमंदिर हिऱ्यांचे स्तंभावरी शिखर नाना रत्नाचे झळक कळस झळकती चारी दारे रत्न खजित मध्ये मणिमय दिव्यलिंग विराजत चंद्र भुवनी अमित प्रभा ज्योतिर्लिंगाचे नेत्र उघडवणे बाळ पाहता तव राजोपचारे पूजा दिसत सिद्ध करोनी ठेविला समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदी यथा सांगे महापूजन बाळे केले प्रीती करून षोडशोपचारे पूजा संपूर्ण पुष्पांजली वाहत असे शिवनामावळी उच्चारून बाळ कीर्तने रंगी नाचत शिव म्हणे मागत्वरित प्रसन्न झालो बाळका रे बाळका म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगिली तो अन्याय पोटात घाली चंद्रमौळी आवश्यक म्हणे मातेशी दर्शन आणि तो इथं म्हणून गेला आपल्या गृहात तवते देखील रत्नखचित माता निरस्त दिव्य वंचकी पाहिले स्वरूप पालटून झाली ती नारी पद्मीन सर्वलंकार कार्य करून शोभायमान पहुडली तीस बालके जागी करून म्हणे चाल घेई शिवदर्शन तव ते पाहे चौकडून विलौकिन अद्भुत करणे शिवाचे हृदय धरोणे दृढबाळ शिवालयी झाली तात्काळ म्हणे धन्य तू शिवदयाळ धन्य बाळ भक्त हा गोपदारा गेली राजगृही धावून चंद्राशन सांगे वर्तमान राव वेगे आला प्रीती करून धरी चरण बाळकाचे शंकराशी अद्भुत करणे राव आश्चर्य करुणे पाहे नयने नागरिक जनांच्या श्रेणे धावती बाळ पहावया दिगंतरी गाजली हाक बहुत बालकाशी पावाला मनात अवंती नगरा इति धावत जन पार पहावया चंद्रशन रायापते नोप अवनीचे सांगोनी पाठविती धन्य धन्य तुझी भक्ती गिजावर प्रसन्न तू ते आम्ही टाकुनी द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीस येऊन चंद्रशना तो बाळ पाहू नयना कैलास राणा प्रसन्न जाशी ऐसे एकदा चंद्रशना प्रधाना समवेत बाहेर येऊन सकळ रायास भेटून आला मिरवत येऊनी अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना सप्तपुरीचा श्रेष्ठ जाना उज्जनीय नाम तिचे राजे सकळ कर जोडून शिवमंदिरा पुढे घालती लोटांगण त्या बालकाशी वंदन आश्चर्य करती सर्वही मनाती जै शिव प्रसन्न तै तृणकुटी होय सुवर्ण सदन शत्रू ते मित्र होऊन उडंगती सर्वस्वी गृहिणीच्या दासी सिद्धी होऊन न मागता पूर्वी याची पूर्ण अंगणी वृक्ष कल्पतरू होऊन कल्पिले फळ देती ते मुका होईल पंडत पांगुळ पावना पुढे धावत जन्मांधरत्न हरखित मूढ होय बघता रंक भंगांना भाग्य परम तुची होईल सर्वभम्य न करिता सायस दुर्गम चिंतामणी हे तो आता त्रिभुवन वरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय जेते जेत खनु जाय तेते तेते निदान सापडती अभ्यास न करिता बहुवस सापडते विधाचा सारश सकळ कळा येत हातास उमाविलास भेटी जेव्हा गोपती म्हणे गोरक्ष बाळा तुझशी गोहन प्रसन्न झाला गोवी प्रतिपाळी स्नेहाळ धन्य नुपवाज चंद्रशना यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीत तो तेथे प्रगटला हनुमंत वायुसुत अंजनी प्रिय जो राघव चरणारविंद भ्रमर भूगर्व रत्न मानस संतापहर रुद्रारीश तृजनक नगर दहन मदन दहन जो द्रोणाचळ उत्पादन उर्मिला जीवन प्राण रक्षक ध्वजस्तंभी बैसन पाणी तुतय दनदन पृथ्वीचा ऐसा प्रगटला मारुती सर्व समस्त शोणी पाळ चरणी लागती रागप्रिय बाळाप्रती हृदय धरणी उपदेशे शिव पंचाक्षरी मंत्र उपदेशे ती साक्षात रुद्र न्यासमंत्रिका ध्यान प्रकाश प्रदोष संवार दृढ सांगे हनुमंते मस्तकी ठेविला हात झाला चतुर्दश विद्यावंत चतुष्टिकळा कळीत जैसा अमल हस्तकी त्याचे नाम श्रीकर ठेविला झाला वायुकुमार सकळ राव करिता जय जयकार पुष्पवर सुरवर वर्ष
यावरी अंजनी हृदयावी मिलिंद श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद तुझे आठवे पिढीसनंद जन्मेला गोपराज गोकुळे त्याचा पुत्र पीतवसन होईल श्रीकृष्ण कंस दमन शिशुपालांतक गौरवमर्दन पांडव पालक गोविंद श्रीहरीच्या अनंत अवतारा पंक्ती मागे झाल्या पुढती येही होती जेवी जपमाळेचे मणी परतो न येता अवतार स्थिती तसेची की सवस्वर मास तिथी वार अतिची परदती वारंवार तैसा अवतार धरी श्रीधर श्रीकरा सत्य जानपा ऐसे हरिकुळ भूषण बोलून पावला तिथीचे अंतज्ञान सर्व भुवज म्हणती धन्य धन्य सौभाग्यपण हाचे ज्याचा श्रीगुरु हनुमंत त्याशी काय निह पदार्थ श्रीकर चंद्रसेन नोपनाथ बोडवित सर्व गोपाते वस्त्रे भूषणे देऊन बोडविले पावले रासस्थानी मग सोमवार प्रदोष प्रीती करुण श्रीकर चंद्रसेन आचरते शिवरात्री उत्साह करते याचकाचे आर्त पुरविते शिवलीलामृत श्रवण करीती अंती शिवपदा प्राप्त पावेल हा अध्याय करिता पठन संतती संपत्ती आयुष्यवर्धन शिवार्चने रथ त्याचे मन विघ्ने भीती तयाशी शिवलीलामृत ग्रंथ वासरमणी देखोणी विकासते सज्जन कमलिने जीव शिव चक्रवाक्य दोन्ही एक येथे प्रीतीने निंदक दुर्जन भक्त ते अंधारी लपविस्त शिवनिंदकासी वैकुंठ नाथ महानरकी देऊन घाले विष्णुनिंदक जय पवित्र त्याशी कंबे पाक खाली स्त्रीनेत्र एव हरी हर निंद काशे सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करी ब्रह्मानंद यतिवर श्री भक्त कैलास चलसी निवासी श्रीधर वरदा मुंडानी प्रिया तुझे लीलावर वदवू तू। भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय श्री कृष्ण।